जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वे. समास दुसरा. निस्पृह व्यापलक्षण निरूपण नाम. श्रीराम. पृथ्वी मध्ये मानवी शरीरे, उदंड दाटली लहान थोरे, पालटती मनोविकारे, क्षणक्षणा श्रीराम. जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती, सारिख्या नसती आदि अंती. नेमची नाही पाहावे किती, काय म्हणोनी श्रीराम. कित्येक म्लेच्छ होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले. देशभाषाने रुधिले, किती एक श्रीराम. महाराष्ट्र देश थोडा उरला, राजकारणे लोक रुधिला. अवकाश नाही जेवा याला, उदंड कामे श्रीराम. कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले, तेणे गुणे उन्मत्त आले. रात्रंदिवस करू लागले, युद्ध चर्चा श्रीराम. उदिम्यास व्यासंग लागला, अवकाश नाहीसा झाला. अवघा पोट धंदाच लागला, निरंतर श्रीराम. षडदर्शने नाना मते, पाषांडे वाढली बहुते. पृथ्वीमध्ये जेथ तेथे, उपदेसिती श्रीराम. स्मार्थी आणि वैष्णवी, उरली सुरली नेली आघवी. ऐसी पाहता गोवी, उदंड झाली श्रीराम. कित्येक कामनेचे भक्त, ठाई ठाई झाले असक्त. युक्त अथवा अयुक्त, पाहातो कोण श्रीराम. या गलबल्यामध्ये गलबला, कोणी कोणी वाढविला. त्यास देखो सके नासा झाला, वैदिक लोक श्रीराम. त्याही मध्ये हरी कीर्तन, तेथे ओढले कित्येक जन. प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, कोण पाहे श्रीराम. या कारणे ज्ञान दुर्लभ, पुण्य घडे अलभ्य लाभ. विचारवंता सुलभ, सकळ काही श्रीराम. विचार कळला सांगता नये, उदंड येती अंतराये. उपाय योजिता अपाये, आडवे येती श्रीराम. श्रोते हो, या पृथ्वीवर असंख्य लहान मोठी माणसे दाटीवाटीने राहत आहेत. जेवढी माणसे तेवढी त्यांची क्षणाक्षणाला पालटणारी मनाची चंचल वृत्ती. तुम्हाला माहीतच आहे की जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती, अशी आपली एक म्हण आहे. ते अगदी सत्य आहे. कुठेही जा, मनुष्य स्वभाव कधी सारखा सापडणार नाही. पालटणाऱ्या त्यांच्या वृत्तीबद्दल मी काय सांगू तुम्हाला. किती लोक बाटल्यामुळे मुसलमान झाले. कित्येक लोक ख्रिस्ती धर्माने बाटवल्यामुळे पोर्तुगीज राज्यात गेले. या हिंदुस्थानात असंख्य भाषा असल्यामुळे एकमेकांपासून प्रांताप्रांतात वाटले गेले. हा महाराष्ट्र आणि मराठी भाषा थोडी उरलेली आहे, तर ह्या आपल्या महाराष्ट्रातले लोक राजकारणात गुंतलेले. लोकांना जेवायलासुद्धा फुरसत मिळत नाही. कामे त्रुदंड पडलेली आहेत. मुसलमानी राज्यांनी देश लुटायला सुरुवात केल्यामुळे त्यांच्याबरोबरच्या युद्धात बरीच माणसे गुंतलेली. त्यामुळे त्यांच्या सदैव युद्धचर्चाच चालते. जे व्यापारी लोक आहेत, त्यांच्या मागे त्यांचा व्यापार लागलेला. त्यांना या पोटापाण्याच्या धंद्यामुळे बोलायला सबड सापडत नाही. बुद्धीचे क्षेत्र ब्राह्मण वर्गाचे, ते सर्व ब्राह्मण षडदर्शने, त्यांची इतर बौद्धिक मते यात गर्क. शिवाय भोंदू माणसे जी आहेत, ते लोक सर्वत्र फिरत आहेत. वांज उपदेशांची कितीतरी गुऱ्हाळे त्यांच्यामुळे जणू चालली आहेत. स्मार्त आणि वैष्णव हे जे दोन पंथ आहेत, त्यांनी समाजातल्या उरलेल्या लोकांना आपल्याकडे ओढून नेलेले आहे. एकंदर गुंतागुंत खूप वाढली आहे. बऱ्याच लोकांची सकाम भक्ती वाढलेली आहे. आसक्ती वृत्ती तर लोकांमध्ये प्रचंड वाढलेली आहे. स्वार्थ वाढलेला आहे. योग्य काय आणि अयोग्य काय याचा अलीकडे कोणी विचारच करीत नाही. ह्या सगळ्या सामाजिक गोंधळात मतामतांचा एवढा काहूर माजला आहे की प्रत्येकजण आपल्या संप्रदायाची मते वाढवण्याच्या मागे लागले आहेत. त्यांचा वैदिक लोकांना मानसिक त्रास होतो. ह्यातच हरिकीर्तनात वाढ झालेली आहे. लोकांचा ओढा तिकडे खूप वाढला आहे. त्यामुळे ह्या साऱ्या गोंधळात अनुभवी ब्रह्मज्ञानी लोक कोणी आहेत का, याचा साधा शोधसुद्धा कोणीही घेताना दिसत नाही. श्रोते हो,
परिस्थिती गंभीर झाली आहे, कारण ह्या साऱ्या प्रकारात शुद्ध ज्ञानी माणूस दुर्लभ झाला आहे. ब्रह्मज्ञान दुर्मिळ झाले आहे. फक्त आपल्या पदरी खूप पुण्य साठले असेल तरच विवेकसंपन्न विचारी माणसे आपल्याला सहजपणे प्राप्त होतील. ब्रह्मज्ञानी माणसाला खरे काही सांगता येत नाही. वाटेत खूप विघ्ने आडवी येतात. काही उपाय करायला जावे तर अपाय वाट अडवतात. अशी वाईट परिस्थिती आहे. त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ नेदीक्षण धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने श्रीराम. नाना जिनस उदंड पाठ वदो लागला घडघडाट अव्हाटची केली वाट सामर्थ्य बळे श्रीराम. प्रबोध शक्तीची अनंत द्वारे जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे श्रीराम. मते मतांतरे सगट प्रत्यय बोलोन करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जना श्रीराम. नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंगामाने उदास वृत्तीच्या गुमाने उठोन जातो श्रीराम. प्रत्यय बोलोन उठोन गेला चटक लागली लोकाला नाना मार्ग सांडून त्याला शरण येती श्रीराम. आत्मज्ञान झालेला अनुभवी पुरुष जो असतो तो एक क्षणसुद्धा फुकट घालवत नाही. तो मुळात चतुर बुद्धिमान असतो. त्याच्या आयुष्याला एक तर्कशुद्ध ज्ञान आकार लाभल्यामुळे त्याला समष्टीत खूप मान असतो. सर्वांनाच असा आत्मज्ञानी नम्र वृत्तीचा पुरुष अतिशय आवडतो. खरे तर भोवतीची सामाजिक परिस्थिती अनुकूल नसतानासुद्धा तो पुरुष त्यातून मार्ग काढतो. त्याच्याकडे उत्तमोत्तम वाचनांचा ज्ञानसाठा असतो. मुख्य म्हणजे सारे ज्ञान त्याला मुखोद्गत असते. तो एकदा का साक्षात्कारी भाषेत बोलायला लागला की त्याच्या मुखातून केवळ ज्ञानच वाणीरूपाने अक्षरशः नाद होऊन वाहू लागते. शुद्ध ज्ञानाच्या सात्विक बळावर वाकड्या वाटेवरून जाणाऱ्या अज्ञानी समाजाला तो सरळ सोप्या भक्तिमार्गावर सहजपणे आणतो. झोपी गेलेल्या समाजाला प्रबोधनाच्या मार्गाने तो जागा करतो. त्याला सर्वांची अंतःकरणे नीट ठाऊक झाल्यामुळे त्यांना आवडेल आणि समजेल अशा रसाळ प्रवचन आणि निरूपणातून भगवंत विचाराची त्यांच्या मनात आवड निर्माण करतो. इतकी की लोकांना त्याच्या हवाहव्याशा वाटणाऱ्या व्यक्तिमत्वाची ओढ लागते. निरूपणाची चटक लागते. आपल्या ज्ञानसंपन्न निरूपणाच्या बळावर लोकांची हट्टी आणि दुराग्रही मते आणि एकमेकांमधले मतभेद तो मिटवून टाकतो. लोक अज्ञानी परंपरेने वाटचाल करीत असतात. अर्थहीन चालीरीती कवटाळून बसलेले असतात. हा ज्ञानी पुरुष आपल्या शुद्ध ज्ञानाच्या अनुभवी वाटेवरून या समाजाला मग 4 पावले टाकायला शिकवतो. खरे सांगायचे तर या चतुर आत्मज्ञानी पुरुषाचे बोलणे प्रसंगावधान राखून तारतम्याच्या काठावरून जाणारे असल्यामुळे लोकांना त्याचे ज्ञान अस्तित्व हवेहवेसे वाटत असतानाच उदासीन वृत्तीने तो सहजपणे आपल्या आत्मज्ञानाच्या प्रकाश वाटेवरून सहजपणे निघूनसुद्धा जातो. केवळ स्वानुभवाच्या बोलण्यामुळे लोकांना त्याची चटक लागलेली असतानाच तो निघून गेल्यामुळे लोक त्याला वास्तविक शरण गेलेले असतात. त्यामुळे नाना मार्गांनी शरणार्थी होऊन आत्मज्ञानी पुरुषोत्तमाला शोधायला निघतात. परी तो कोठे आढळेना कोणे स्थळी सापडेना वेश पाहता हीन दीना सारिखा दिसे श्रीराम. उदंड करी गुप्त रूपे भिकार्या सारिखा स्वरूपे तेथे यशकीर्ती प्रतापे सीमा सांडिली श्रीराम. ठाई ठाई भजन लावी आपण तेथून चुकावी मत्सर मतांची गोवी लागोच नेदी श्रीराम. खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ श्रीराम. अवघड स्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती श्रीराम. त्या आत्मज्ञानी पुरुषाला शोधण्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करतात.
परंतु तो तर कुठेच सापडत नाही, कारण खरे तर तो एका जागी कधी राहतच नाही. ह्याची सर्वसामान्य लोकांना कल्पनाच नसते. बरे, अशा ह्या ज्ञानी पुरुषाचा वेश कसा, तर तो धड नसतो. दिसायला तो दीनदुबळ्या माणसांसारखा दिसतो, त्यामुळे चटकन तो ओळखू येत नाही. गुप्त राहून तो उदंड लोककार्य करतो. भिकारी माणसासारखा बाह्य स्वरूपाने राहतो. परंतु होते काय तर त्याची कीर्ती, यश आणि त्याच्या अंगी असलेले ज्ञानसामर्थ्य एवढे प्रचंड वाढलेले असते की लोक त्याला शोधत असतात. लोकांना भगवंताच्या भजनाकडे वळवतो आणि आपण तेथे न रेंगाळता पाय काढतो. मत्सराला आणि मतामतांच्या गोंधळाला आपल्यापाशी तो फिरकू देत नाही. तो घडीमध्ये राहतो, त्याला कोणीच मग पाहत नाही, परंतु सर्वांची चिंता तो तेथे घडीत बसून वाहतो. डोंगरात अवघड जागी जेथे राहतो तेथे डोंगराळ लोकांची वस्ती, तरीही विश्वातले लोक त्याला शोधत त्या घडीपर्यंत वाट काढत येतात, कारण तोच उद्धारकर्ता आहे याची खात्री त्यांना असते. तेथे कोणाचे चालेना, अणुमात्र अनुमानेना, कट्ट घालून राजकारणा, लोक लावी श्रीराम. लोकी लोक वाढविले, तेणे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले, गुप्त रूपे श्रीराम. ठाई ठाई उदंड ताबे, मनुष्य मात्र तितुके झोंबे, चहूकडे उदंड लांबे, परमार्थ बुद्धी श्रीराम. उपासनेचा गजर, स्थळोस्थळी थोर थोर, प्रत्ययाने प्राणीमात्र, सोडविले श्रीराम. ऐसे कैवाड उदंड जाणे, तेणे लोक होती शहाणे, जेथे तेथे प्रत्यय बाणे, प्राणीमात्रांसी श्रीराम. ऐसी कीर्ती करून जावे, तरीच संसारास यावे, दास म्हणे हे स्वभावे, संकेते बोलिले श्रीराम. खरे सांगायचे तर अशा आत्मज्ञानी सहृदय पुरुषाची जातकुळी नेमकी काय आहे याची कोणालाच कल्पना येत नाही. डोंगराच्या घडीत राहून लोकोपयोगी प्रचंड कामे करणारा हा सत्पुरुष चार सामान्य माणसांसारखे आयुष्य कधीच काढत नाही याची लोकांना कधी कल्पना येत नाही. त्यामुळे त्याच्या ज्ञानसत्तेपुढे कोणाचेच चालत नाही. त्याच्या एकूणच अवकाशव्यापी कर्तृत्वाची थोडीसुद्धा कल्पना कोणाला येत नाही. सर्वांचे ऐक्य आणि एकोपा सांधून तो फक्त लोकांना राजकारणाकडे वळवतो, कारण यवनांच्या टोळ्यांनी महाराष्ट्राला सर्पवेटोळे घातल्यामुळे त्यातून सुटका होण्यासाठी लोकांनी राजकारणाच्या आखाड्यात उतरणे आवश्यक आहे असे त्याला वाटू लागते. त्याला एकच ठाऊक असते की समूह वाढवायचे, समविचारी लोकांना एकत्र आणायचे, अनुयायांमध्ये प्रचंड वाढ करायची, आपली अध्यात्मसत्ता अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतः गुप्त राहून चालवायची. त्यांची सर्व शिष्यमंडळी आणि त्यांचे अनुयायी सर्वत्र पसरलेले असतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसे त्याच्या एकूणच कर्तृत्वाकडे आकर्षित होतात. परमार्थबुद्धी त्यामुळे आपोआप वाढू लागते. भगवंत भक्तीचा सुगंध चहूकडे पसरतो. भगवंत उपासनेचा गजर सर्वत्र ऐकू येऊ लागतो. आपल्या अनुभवाच्या संपन्न बळावर तो लोकांना बंधमुक्त करतो. म्हणजे काय तर सर्वांना ज्ञानसंपन्न केल्यामुळे आंधळ्या रूढींपासून लोकांची मुक्तता होते. लोकसंग्रहाच्या अनेक युक्त्या त्याला ठाऊक असतात. त्यामुळे लोक ज्ञानसंपन्न होतात, अनुभव संपन्न होतात. प्रत्येक क्षण आत्मप्रत्ययाने जगावा याची जाणीव तो करून देत असल्यामुळे लोक शहाणे होतात. श्रोते हो, अशी कीर्ती संपादन केली तर जन्माला येण्याचे सार्थक होते. या विश्वसंसारात जगत असताना मग आपोआप समाधान लाभते. हे सारे मी तुम्हाला केवळ स्वअनुभवाने सांगितले असे समर्थांनी समासाचा शेवट करताना श्रोत्यांना सांगितले आणि प्रेमाने नमस्कार केला. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्यापलक्षण निरूपण नाम समास दुसरा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.